मागील काही दिवसांमध्ये पुण्याच्या परिसरामध्ये अवैधरित्या बंगालदेशी नागरिकांचे वास्तव्य होत असल्याचे आढळून आले आहे। त्यातच आता पुणे शहराजवळील केसनंद गावामध्ये दफनभूमीच्या जागेवर अनधिकृतपणे मस्जिद उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी केसनंदचे ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे। केसनंदमधील कुशाल सातव यांनी ग्रामपंचायतीसह PMRDA जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत अनधिकृत मस्जिदवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी केसनंदचा एक रहिवासी अविनाश जाधव। केसनंद गावामध्ये पूर्वजांनी आमच्या मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी जागा दिली होती 5 गुंठे। त्या 5 गुंठे जागेमध्ये त्यांनी अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलेलं आहे। त्यामध्ये 3 गुंठ्यामध्ये मस्जिद बांधलेली आहे आणि 1 ते 1.5 गुंठाच फक्त त्यांनी जागा दफनभूमीसाठी ठेवली। तर ते अनधिकृत असल्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत। तरी प्रशासनाने ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून हे जमीनदोस्त करावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। काय सांगाल? मी कुशाल गोरख सातव, केसनंदमधला एक रहिवासी आहे। आमच्या पूर्वजांनी 5 गुंठे जागा ही मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी दिलेली होती, पण तिथं बेकायदेशीररित्या मस्जिद बांधून रोज नमाज पठण केलं जातं। तिथं दर शुक्रवारी जास्त गर्दी होते आणि मी आता पोलीस स्टेशनला, ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदला, PMRDला पत्र दिलेले आहे आणि त्याची लवकरात लवकर दखल घेऊन ही बेकायदेशीर मस्जिद काढण्यात यावी हीच आमची विनंती प्रशासन।